झी 24 तास एक पाऊल पुढे. भाऊ, तुमच्यात एक हाडाचा उद्योजक, जसा संशोधक दिसतो, समाज सुधारक दिसतो, तसाच एक हाडाचा उद्योजक दिसतो. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अनंत अडचणी आलेल्या असतील. आज मागे वळून बघताना तुम्हाला असं वाटतं की उद्योजक हा जन्मावाच लागतो किंवा तो शिक्षणानं त्याला ती उद्योजकतेचं बीज देता येतं? मी असे उद्योजक पाहिलेले आहेत की ज्यांनी अगदी शून्यामधून सुरुवात करून अगदी जगाच्या पाठीवरती गेलेले आहेत. परवाच माझ्याकडे एक लंडनचा माणूस आला होता. तो आपला इथला शीख होता. तो 3 पाऊंड घेऊन गेला स्वतःच्या बरोबर लंडनला. 3 पाऊंड भाडं, 3 पाऊंड. आणि लंडनला भाडं म्हणून ते त्याच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला तिकीट दिलं आणि 3 पाऊंड भरून दिले. या 3 पाऊंड माणसाने आज त्याचा स्वतःचा उद्योग आणि 12वी शिकलेला, आता त्याचा स्वतःचा उद्योग, 500 लोक त्याच्याकडे कामाला आहेत आणि तो फूड व्यवसायामध्येच आहे म्हणून तो इथे आला होता. मला तुम्ही सांगा, त्याला शिक्षण नाही, त्याला एक्सपोजर नाही, त्याच्याजवळ पैसा नाही. असा असतानाही तो उद्योग कसा झाला, एवढा मोठा कसा झाला? म्हणजे काही गोष्टी या नक्कीच आहेत की तुमच्या अंगभूत जर असल्या तर तुम्हाला ते तुमच्या डीएनए मधून मिळालेल्या असल्या तर तुम्हाला खूप मोठी मदत होते. नाही तर काय होतं की तुमच्या मनामध्ये सारखं द्वंद्व चालत असते, हे करू की नको करू, करू की नको करू. म्हणजे ही जी धोका पत्करण्याची जी आपली वृत्ती आहे किंवा प्रवृत्ती आहे ती आपल्या ठाई फार जास्ती नाहीये, जास्ती प्रमाणात नाहीये. म्हणून तेवढी जर आपण मेकअप करू शकलो बाय ट्रेनिंग, बाय एक्सटेन्शन, म्हणजे या सगळ्या पद्धतीने जर आपण त्याला दाखवू शकलो, ही उदाहरणं त्याला दाखवू शकलो तर मग ते घडू शकतं. म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ द्यायचं झालं तर असं आहे की काही प्रमाणामध्ये हे अनुवंशिक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जरी हे अनुवंशिक असलं तरी काही प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये सातत्य जर ठेवलं, राबवलं तर आपण आजच्या परिस्थितीमध्ये कोणीही उद्योजक होऊ शकतो हे पटण्यासारखं आहे. त्याचं कारणच आहे की आज ज्ञानाची आणि विज्ञानाची दालनं ही एवढी सगळ्यांसाठी उघडी झालेली आहेत की त्याच्यामध्ये आता कोणाची ती काही म्हणजे मोनोपोली आहे, मिराजदारी आहे असं नाही, असं तसं राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आज हे स्टेटमेंट करणं की हे अनुवंशिक आहे हे चुकीचं होईल. मला असं वाटतं की जर आजचं प्रमाण तुम्हाला पाहायचं असेल तर आपण 50-50 वर जाऊ. भाऊ, हा सगळा विचार एका गांधीवादी विचारातनच आलेला आहे. त्या गांधींचा तुमच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव आहे. आज इथे ज्या वास्तूवर आपण बसलोय ती सुद्धा गांधींच्या विचारांनी प्रेरित आहे. इथे जे एक प्रकारचं म्युझियम तुम्ही उभं केलंय गांधींच्या आयुष्यावरचं, फार प्रचंड मोठा पैसा त्यापेक्षा प्रचंड मोठी दृष्टी त्याच्यात दिसते. या गांधींची आणि तुमची पहिली वैचारिक भेट केव्हा झाली? गांधी हृदयाला केव्हा भिडले? 10 वर्षाचा होतो त्यावेळेला गांधीजी गेले आणि त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंचं भाषण जे मी ऐकलं त्या भाषणामुळे मी अत्यंत प्रभावित होऊन ते बीज माझ्यामध्ये रोवलं गेलं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे मी वाचायला पाहिजे असं माझ्या एका मित्राने मला सांगितलं. वा. माझा मित्र अफलातून होता, नाव घेणार नाही कारण तो अजून आहे. तर तो म्हणाला, जवाहरलाल काही असू दे ना, पण या म्हाताऱ्याने एक काम केलं की जे काही केलं ते सगळं लिहिलं. मग तो सत्य बोलला आणि त्याच्यामुळे म्हणाले तुला पसंत पडत असेल तर तू ते जरूर वाचायला पाहिजे आणि त्याच्यावर तुला अंमल करायचा असेल तरी माझी काही हरकत नाही, मला ते करणं काही शक्य होणार नाही कारण एक पेग घेतल्याशिवाय मला काही झोप येत नाही. त्याने मला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. तर त्याची ती टीप घेऊन मी गांधीजींचं माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ त्यावेळेला वाचलं. त्याच्यानंतर त्याच्यामधली पारदर्शकता बघून त्याच्यामधला त्यांचा जो ओढा आहे एक समाजकारणाकरता तो बघून मला असं वाटलं की आपण सुद्धा यांच्यासारखं तर काही शक्य नाही, त्यांच्यासारखं जीवन जगणं शक्य नाही, परंतु त्यांच्यासारखं थोडंफार काम जर आपल्याला करता आलं जे समाजाभूमिक आहे, विभूमिक आहे, तर आपण ते करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काही रिसोर्सेस लागतात ते आपला प्रामाणिकपणे बने जहां तक असं म्हणतात ते प्रामाणिकपणे उभे करता आले तर ते उभे करून त्याचा उपयोग आपण या कामामध्ये केला पाहिजे.
असा विचार माझ्या मनामध्ये वळावला तो साधारणतः मी 50 वर्षाचा असताना. परंतु जे काही आपल्याकडे रिसोर्सेस असतात ते रिसोर्सेसमध्ये आपल्याला प्रायोरिटी ठरवावी लागते. आधी काय करायचं, नंतर काय करायचं, हे काय करायचं, ते करायचं. आणि म्हणून सगळ्यात शाळा केली. अनुभूती नावाची शाळा आधी टाकली. 50 कोटी रुपये जवळपास त्याच्यामध्ये खर्च आला, म्हणजे जमीन सोडून. आणि तशाच पद्धतीने ही सुद्धा आपण उभी केली. आमची स्वतःची एवढी अशी कपॅसिटी नसताना सुद्धा ही कामं आम्ही केली. त्याच्यामुळे आमचे बँकर आमच्यावर नाराज झाले. त्याच्यामुळे समाजातले दुसरे लोक जे होते ते सुद्धा नाराज झाले. परंतु मला जेवढा आनंद झाला तो यांच्या दोघांच्या नाराजीपेक्षा जास्ती होता. वा वा. आणि म्हणून मला असं वाटतं की ही कामं अशा पद्धतीने जर आपण करत राहिलो आणि हे संस्कार जर आपण पुढच्या पिढीला देऊन त्यांच्याकडे सुद्धा हा वारसा सोपवला तर तुम्ही जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम केल्याचं समाधान. हो, अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु आजची परिस्थिती भाऊ यापेक्षा फार वेगळी आहे. हिंसा वाढतेय, करप्शन वाढतंय. एक प्रकारे राजकारणातला प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेला काळा पैसा आपल्याला दिसतोय. सर्वच जीवनाच्या क्षेत्रामध्ये मूल्य खाली गेलेली दिसत आहेत, रसातळाला गेलेली दिसत आहेत. अजूनही तुम्हाला असं वाटतं गांधीजी मार्गदर्शक म्हणून उपयोगी आहेत, किंवा असं आहे म्हणूनच ते जास्त उपयोगी आहेत? मला असं वाटतं की त्याला काही पर्यायच नाहीये. तुम्हाला जर चंगळवाद संपवायचा असेल तर आपण कुठेतरी आपल्या पाय अंथरून पाहून पाय पसरावे हे तुम्हाला मान्य करावं लागेल की नाही. आणि तुम्ही प्रत्येक माणसाने जर असं ठरवलं की माझ्या घरात टीव्ही पाहिजे, माझ्या घरात फ्रीज पाहिजे, माझ्या घरात वॉशिंग मशीन पाहिजे, माझ्या घरामध्ये 3 मोबाईल पाहिजे, माझ्या थोडंफार काम जर आपल्याला करता आलं की नाही. परंतु त्यांच्यासारखं जीवन जगणं शक्य सुद्धा यांच्यासारखं तर काही शक्य नाही. मला असं वाटलं की आपण एक समाजकारणाकरता तो बघू, त्याच्यामधला त्यांचा जो ओढा आहे, पारदर्शकता बघून त्याच्यानंतर त्याच्यामधली पारदर्शकता वाचलं तर आहे. आणि जर ते पडणार नसेल तर तुम्ही ज्या वेळेला खूप श्रीमंत होता, धनाढ्य होता, अगदी म्हणजे फार जास्ती, त्यावेळेला कोणीतरी तेवढे गरीब होत असतात हे सत्य आपल्याला मानलं पाहिजे. आणि म्हणून जर मानवजातीला कुठे थांबायचं असेल तर गांधीजी इज दी ओनली म्हणजे त्यांचा मार्ग हा एकच मार्ग असा आहे की ज्याच्याने या सगळ्या समस्या सुटू शकतात. तुम्हाला समाधान राहू शकतं, तुमचं जीवन सुखी राहू शकतं आणि तुमची प्रगती डेफिनेटली होऊ शकते. परंतु तुमची प्रगती याचा अर्थ पर कॅपिटा इन्कम हा नाही. स्वतःची एवढी मध्यंतरी आम्हाला जे काय करायचं ते करू नका. आपलं कर्ज नष्ट होऊन आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकू
याच्यामध्ये कोणालाही काही शंका वाटण्याचं कारण नाही. सगळ्यात जास्ती आज आपण पैसा जो ओततो आहे तो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ओततो आहे. आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काय होतं की आपला वेग वाढतो, वेग वाढत राहतो सातत्याने. जो सायकल पायी चालतो त्याला सायकल पाहिजे, जो सायकल चालतो त्याला मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल चालते त्याला म्हणजे आपली नॅनो पाहिजे, ज्याच्याजवळ नॅनो आहे त्याला वरचं मॉडेल पाहिजे, त्याच्याजवळ आहे त्याच्या आणखी वरचं पाहिजे. काही असे असतील की ज्यांना रोल साईजपेक्षा कमी काही चालत नाही. याला आपण विकास म्हणायचा का? आणि त्याच दराने जर आपण आपल्या शेतकऱ्याकडे बघत राहिलो आणि त्याचा विकास कसा कसा झाला हे पाहत राहिलो, पॅथेटिक आहे. त्याचा विकास झाला आणि त्यांचा विकास झाला आणि तुमचा विकास झाला आणि तुम्ही असं म्हणता की विकासाचा दर हा झाला. अरे ते खरं आहे ना, विकासाचा दर वाढला हे खरं आहे. तू म्हणतो म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये काही चूक नाहीये, त्या आकडेवारीमध्ये कुठे चूक आहे असं मला म्हणायचं नाही. थोडीफार असेल पण आता एवढ्या मोठ्या कारभारात ते थोडीफार चालते. तर मला असं म्हणायचं आहे की विकास दर, रेट ऑफ कन्झम्पशन ही जी काही विचारसरणी आहे, ही विचारसरणी चंगळवादावर आधारित आहे. जास्तीत जास्त खाणं, जास्तीत जास्त पिणं, कारण उद्या आपण जगू की नाही हेच माहिती आहे. म्हणजे विधिनिषेध शून्य उपभोग याला तुमचा प्रचंड विरोध आहे. विरोध एक प्रकारे जैन जीवन प्रणालीत जो अपरिग्रह आहे तो नेमका तो अपरिग्रहच गांधीजींनी आपल्याला शिकवलेला आहे. आणि अहिंसेचा सुद्धा जन्म सत्यातून झालेला आहे. तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर म्हणजे सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह हे जैन धर्माची म्हणजे 3 खांब आहेत. त्यांनी ब्रह्मचर्य त्याला ऍड केलं, ब्रह्मचर्य जैनामध्ये सुद्धा आहे. या 4 खांबावर सगळा जैन धर्म उभा आहे आणि त्याच्याचवर नेमके गांधीजींनी सुद्धा तेवढाच फोकस केलाय. म्हणजे एक प्रकारे जैन धर्माचं पुनर्जीवन गांधीजींच्या मार्फत झालं असं मी म्हटलं तर म्हणजे अवघड व्हायला नको. हे जे काही विकास दराचे आणि हे सगळे प्रश्न जे मांडले जातात, माफ करा मला, मी स्वतः BCom आहे, LLB आहे, मला इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, मी एवढा मोठा व्यवसाय करतोय, परंतु या मताशी कन्झम्पशन ओरिएंटेड सोसायटी म्हणजे खा खा आणि खा आणि प्या प्या आणि प्या आणि नाचा, कारण उद्या आपण राहणार नाही. डान्स अँड बी मेरी, डान्स अँड ड्रिंक बी मेरी बिकॉज टुमॉरो यू डाय, ही संस्कृती भारताची नाही. ही संस्कृती जर आपण अंगीकारली तर आपला विनाश याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही. दुसऱ्यांचा विकास झाला याचं कारण ते लहान होते, त्यांची पॉप्युलेशनच लहान होती. आपल्याकडे महाकाय असा हा कॉन्टिनेंट सारखा देश आहे, याच्यामध्ये जर तसं आपण करायचं ठरलं तर थैमान होईल आणि रक्तपात होईल. महिला संस्कृतीला जर आपण खऱ्या अर्थाने महत्व देणार नसू तर एक समजून घ्या की तुम्ही सुशिक्षित व्हाल परंतु तुम्ही सुसंस्कारित होणार नाही. वा. झी 24 तास एक पाऊल पुढे.